नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या काही नामांकित कंपन्या आहेत, जीके असेल, वसवाल असेल, त्यासोबतच शक्ती असेल, या 2-4 दिवसांमध्ये 28 तारखेपासून 2-4 दिवसांमध्ये वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसात मागे जे काही जीके असेल, इकोझन असेल, त्यासोबतच काल रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या. त्यावेळेस या कंपन्यांमध्ये जीके होती, इकोझन देखील होती, त्यानंतर सहज होती, इतर आणि काही नवीन कंपन्या होत्या, मीरा देखील होती, त्यासोबतच वसवाल ही कंपनी ॲड झालेली होती. आता रात्री अचानक कंपनी ॲड झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती मिळालेली नव्हती. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवरती सारखं अपडेट राहिलेले होते, जे शेतकरी, त्यांना ही कंपनी गाठलेली आहे. त्यांनी या कंपनीची निवड देखील वसवालची केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचा जो काही प्रश्न आहे, शेतकरी मेसेज करत आहेत की आता सर्व आलेले आहेत, शक्ती कधी येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, येत्या 2-3 दिवसामध्ये शक्ती देखील वेंडर लिस्टमध्ये लवकरच ॲड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आवर्जून शक्तीची निवड करायची आहे, अशा शेतकऱ्यांना तरी सतत पोर्टलवरती अपडेट राहणं गरजेचं आहे. सतत आपण पोर्टल चेक करत राहणं गरजेचं आहे. कारण या ज्या काही नामांकित कंपन्या आहेत, आपण सुरुवातीपासून पाहू शकता, जीके असेल, इकोझेन असेल, या कंपन्या देखील सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्या, वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी याची निवड केली, परंतु थोड्या वेळात पुन्हा या वेंडर लिस्टमधून दिसत नव्हत्या, गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा आल्या. असे 2-3 वेळेस झाले. तर काल रात्री देखील पुन्हा एकदा जीके आणि इकोझन वसवालसोबत आलेले आहेत. त्यामध्ये सहज देखील आहे. सहज देखील चांगली कंपनी आहे. सहज ही कंपनी देखील प्रॉपर इकोझन कंपनीचं मटेरियल देते. त्यामुळे सहजची निवड तुम्ही देखील करू शकता. सहज चांगल्या प्रकारे सहजचा परफॉर्मन्स आहे. आता यानंतर मीरा जी आहे, मीरा देखील जुनी आहे, शेतकऱ्यांच्या डळणीतली आहे. शेतकऱ्याला मीरा माहीत आहे, कारण कुसुम योजनेपासून ही मीरा जी काय कंपनी आहे, मीरा एनर्जी, ही कुसुम योजनेपासून सुरू आहे. त्यानंतर लुबी देखील आहे. लुबी देखील शेतकऱ्याच्या ओळखीची कंपनी आहे. शेतकरी लुबीची देखील निवड करू शकतात. आता परंतु या ज्या काही नवीन कंपन्या आहे, याच्यावरती आपण सध्या माहिती गोळा करत आहोत. कोणती कंपनी कशा प्रकारे परफॉर्मन्स देते, कसं पाणी मारते, किंवा कशा प्रकारचं मटेरियल या कंपन्या देतात, याची माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जर अद्याप कंपनीची निवड केलेली नसेल, तुम्ही वेटिंगवर असताल की कंपन्या अजून कधी येतील, किंवा सध्या पोर्टलवरती जर कंपन्या दिसत नसतील कोणत्याच, तर तुम्ही नक्कीच वेट करावं. सारखं पोर्टलवरती अपडेट राहा, जेणेकरून तुम्हाला कंपन्यांची निवड करायला चान्स मिळेल. कारण या ज्या काही कंपन्या आहेत, या कधी पण अचानक पोर्टलमध्ये येऊ शकतात व अचानक कधी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी चिंता वाटत आहे. आता राहिला प्रश्न, जो काही मेन मुद्दा आहे, शक्ती कंपनी कधी येणार. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, येत्या 2-3 दिवसामध्ये शक्ती कंपनी येण्याचे देखील 100% चान्सेस आहेत. त्यामुळे सतत शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्याला आवर्जून शक्तीची निवड करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी पोर्टलवरती सतत अपडेट राहणं गरजेचं आहे, जेणेकरून शक्ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या तुम्हाला याची कंपनीची निवड करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक माहिती, सोलार पंपाविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इंस्टाग्राम पेजचे देखील लिंक आहे. त्याच्यावरती जाऊन आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. आमच्या इंस्टाग्राम पेजवरती देखील शेतीविषयक माहितीबद्दल व्हिडिओ टाकले जातात. धन्यवाद मित्रांनो.